गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तसं तर माझं सगळं आवरलं ना की मग मी व्हिडिओची सुरुवात करत असते, पण आज खूप लवकर व्हिडिओ सुरू केला. आता सुरू करू म्हणता म्हणता भरपूर वेळ लागतो आणि आज नाही उद्या नाही म्हणून माझा व्हिडिओ बनवणं राहूनच जातं. आता सकाळी सकाळी भाजी केली होती, ती पण खूप कमी होती, प्रभाच्या टिफिनला दिली आणि थोडीशीच राहिली होती, म्हणून मग आरवसाठी आणि माझ्यासाठी मी सांबर बनवलं होतं. आणि किचनमध्ये हा एवढा सगळा पसारा रोज सकाळी असतो, कारण रोज आम्ही अंडी उकडतो. त्यासोबत आरूसाठी काही फ्रूट्स वगैरे असतील, बाकीचं म्हणजे भाजीची वगैरे तयारी असेल. म्हणलं आज व्हिडिओ लवकर सुरू करू आणि ब्लॉगिंगचा तर खरा अर्थ हाच आहे ना की आपण आपली रिअल लाईफ दाखवायची. म्हणून म्हणलं चला सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात करूया, आपला व्हिडिओ पण बनवून होईल. आणि माझं सकाळी काम चालू असतं तोपर्यंत आरव पण त्याचं खेळत असतो आणि 10-10:30 पर्यंत माझं सगळं काम आवरून गेलं ना की मग आम्ही दोघं निवांत 1-1.5 तास टी व्ही बघतो किंवा सोबत खेळतो. त्यानंतर मग तो झोपत असतो. आता माझं किचनमध्ये जे काही काम चालू असतं ना, अधूनमधून दर 2-4-5 मिनिटाला मला त्याच्याकडे जाऊन यायला लागतं, थोडंसं त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. तसं प्रभात तर 10-10:30 पर्यंत घरी असतात, पण कधी कधी त्यांचं थोडंसं काम असेल किंवा बाहेर जायचं असेल ना, तर मग आरवकडे मला थोडंसं लक्ष जास्त द्यायला लागतं. हा कमून टाकलं. हा हात नको बाजूला आहे, बाजूला आहे. बाजू त्याचं धुवून घ्यायला लागेल ना, अरुण नको असं. त्याचा डमरू पण फोडून टाकला अरुणे. फिक्सिंग काय आता. अरे दे 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 मला. सकाळी सकाळी सगळं काम आवरल्याशिवाय काय मला असं मूड फ्रेश झाल्यासारखं काही वाटत नाही. आता मला प्रभात भरपूर फोर्स करतात की तुला जर कामाचं प्रेशर होत असेल तर आपण बाई वगैरे लावूया भांडी वगैरे घासायला. पण माझं असं आहे ना, एक वेळा मी स्वयंपाक दुसऱ्याच्या हातचा खाईल, पण क्लिनिंग मला सगळी स्वतःच्या हातानेच करायला लागते. ॲक्च्युली ही गोष्ट काही चांगली नाही आपल्यासाठी. कुणाची तरी मदत वगैरे घेतली आपण, लहान मुलं वगैरे असेल घरामध्ये तर चांगली गोष्ट आहे, पण मला काही आवडत नाही दुसऱ्याच्या हातचं. मग सध्या तरी मी नकोच म्हणते. जेव्हा मला खरंच कुणाची तरी गरज असेल ना, म्हणजे दुसऱ्या प्रेग्नन्सीचा वगैरे मी विचार केला किंवा मग जॉब वगैरे करायला लागली ना, तर त्यावेळी नक्की मी कुणाची तरी मदत म्हणून हेल्पसाठी का होईना बाई वगैरे ठेवेल. पण सध्या तरी मला काही आवडत नाहीये. आम्ही इथं राहायला आल्यापासून बाल्कनीचा काय आम्ही जास्त वापर करत नाही, म्हणून आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण बाल्कनी रिकामी करून घेतली. फक्त एक पाळणा राहिलाय, तो पण आता घरी एकदा घेऊन गेला ना की पूर्ण रिकामी होऊन जाईल. म्हणून मग मी आता जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा थोडंफार का होईना झाडून वगैरे घेत असते. त्याला काही वरती छत नाही आणि ओनरने पण काही वरती पत्रा वगैरे टाकून दिलेला नाहीये, त्यामुळे थोडंसं मला पण तिथं जाऊन बसायला आवडत नाही. आता हे झाडं जे आहेत ना, माझ्याकडे 2च झाड आहेत, तरी पण त्यांची काळजी काही माझ्याच्यानं घेणं होत नाहीये, म्हणून मी जास्त झाडं पण सध्या आणत नाहीये. म्हटलं आता हे 2 झाडांची काळजी घ्यायला आपण शिकलो ना की बाकीची झाडं आणू. आता तुळस जे आहे ना छोट्याशा कुंडीमध्ये, त्यामुळे त्याची ग्रोथ पण चांगली होत नाहीये, तेच विचार करत होते. सध्या तात्पुरती छोट्याशा कुंडीमध्ये लावू आणि मग थोडीशी मोठी कुंडी आणली ना, जमलं तर घरून थोडी मोठी तुळस आणून. आणि काय झालं, काल परवा आम्ही बाहेर गेलो होतो ना, तिथून मी एक तुळस आणली होती. मला बाहेर एका ठिकाणी कुंडीमध्ये दिसली आणि त्या दुकानदाराला मी विचारलं आणि घेऊन पण आले. पण म्हटलं सकाळी लावूया आणि सकाळपर्यंत ती पूर्ण सुकून गेली. म्हटलं उगीच आणली, आपल्या घरी येऊन असं झाडं वगैरे खराब झाली की आपल्याला पण बरं नाही वाटत ना. आणि मला झाडांची इतकी आवड आहे, पण ते काय आजकाल झाडं वगैरे यांच्याकडे लक्ष देणं किंवा त्याला प्रॉपर पाणी घालणं काय माझ्याच्याने होत नाहीये. बघू आता गावी गेलं ना की मी कुंड्या आणून ठेवल्यात. ज्या हँगिंगच्या 4-5 कुंड्या मी आणल्यात, कारण खाली तर आरूमुळे आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे सध्या सुरुवात तर तिथून करू. एक 4-5 छोटेसे झाडं मी घेऊन येईल आणि दिवसातून एकदा का होईना त्याला पाणी मला घालायला लागणार आहे. त्याची मनाची तयारी करूनच झाडं लावायला लागणार आहे. झाडांची आवड असते आपल्याला, पण घरी आलं ना की झाडं मरून जातात. असं माझ्यासोबत ना 4-5 वेळेस झालंय पुण्यामध्ये पण. त्यानंतर मी जेव्हा बँगलोरला होते ना, तर त्यावेळी पण माझ्याकडून मी 1-2 झाडं आणले. म्हणजे असं प्रत्येक वेळेस मी 2-2 झाडं आणायची आणि ते झाडांची काळजी काय माझ्याच्याने घेणं झालं नाही. किंवा मी गावाला निघून गेले ना की झाडं लगेच जळून जातात. नर्सरीमधून आणलेली जी झाडं असतात ना, त्यांना जर आपण 1 दिवस जरी बघितलं नाही ना की 1-2 दिवसामध्ये ते पूर्ण सुकून खराब होऊन जातात. आणि ते आपण आणले ना, कधी पण आपण आपल्या कुंड्यांमध्ये जर शिफ्ट केले, प्रॉपर त्याची माती वगैरे थोडीशी चेंज केली तरच ते टिकतात, नाही तर ते तसेच जर ठेवले ना झाडं टिकत नाही. सो आता जर मला इथून पुढे झाडं लावायची आहेत ना, तर हे सगळी काळजी घेऊन मला झाडं लावायला लागणार आहे.
बाल्कनी चांगली झाडून वगैरे घेतलेली असेल ना तर 1-2 बादल्या जरी पाणी आणून ओतून दिलं आणि थोडंसं पुसून घेतलं ना एकदम स्वच्छ आणि क्लीन होऊन जाते. सध्या तरी मी आठवड्यातून 2दाच क्लीन करते, तरी पण ते एकदम छान राहतं. थोडंसं जरी झाडून घेतलं ना एकदम छान वाटतं आणि आरोला पण खेळायला तिथं भारी वाटतं. त्यानंतर आरो झोपी केला आणि मी पण 1 तास आराम करून घेत असते. त्यानंतर म्हणलं याच्यासाठी काहीतरी बनवूया आणि हे जे वॅफल्स आहेत ना ते मी आठवड्यातून एकदा तरी त्याच्यासाठी बनवत असते. म्हणजे बिस्किट काय बाहेरचे आम्ही त्याला देत नाही. एकतर मी रागीचे बिस्किट बनवते किंवा मग वॅफल बनवते. रागी म्हणजे नाचणीचं पिठामध्ये मी गुळ पावडर वगैरे टाकून थोडंसं दूध, त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे टाकून असं सिंपल बिस्किट किंवा मग वॅफल बनवून घेत असते. आता वॅफल मेकर आणल्यापासून ना मी फक्त रागीचेच वॅफल बनवते. याच्या पलीकडे मी वेगळं काही बनवलं नाही आहे. सो आता इथून पुढे मी ट्राय करेल की थोडंसं वेगळं पण काहीतरी बनवलं, कारण बाहेर जे वेफल आम्ही खातो ना ते मला खूप आवडतात आणि घरी जे मी बनवते ना ते फक्त रागीचे बनवते. त्यामुळे ते एवढे काही फारसे मला आवडत नाही. फक्त आरवसाठी बनवत असते. पण आजकाल असं झालंय ना की आरवसाठी 1-2 स्नॅक मला बनवायला लागतात. बाकीचे पण घरातली कामं असतात. दुपारी आरव झोपला ना की मला काही जास्त काम करायची इच्छा होत नाही आणि तो उठल्यानंतर पुन्हा काही ना काही काम असतं. म्हणाला तर घरामध्ये 2-3 माणसं आहे. सकाळी 10-11 वाजता सगळं काम आवरून जातं आणि दिवसभर फारसं काही काम नसतं. पण दिवस कसा निघून जातो ना तेच कळत नाही. त्यामुळे जास्त काय मी वेगळे उद्योग सध्या करत नाही. खूप जास्त वेगवेगळ्या रेसिपीज असतील. आता मी एअर फ्रायर घेतलं होतं ना तेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये होतं की आपण खूप काय काय बनवू, पण बनवायची काही इच्छाच होत नाही. मी 1-2दा त्याच्यामध्ये पाव वगैरे बनवून बघितले, ब्रेड पण बनवायचा ट्राय केला, पण ते काय मला ते तितके प्रॉपर जमले नाही. आता थोडंसं आरो थोडा मोठा झाला ना की मी पुन्हा एकदा ट्राय करेल किंवा मग मला त्यासाठी ओव्हन घ्यायला लागेल. मग बाहेरची ब्रेड वगैरे काय आम्ही खात नाही. सो आम्ही म्हणजे ट्राय असंच आहे आमचा की जितकं घरचं खाता येईल तितकं आम्ही पण घरचं खातो आणि आरोला पण घरचंच खाऊ घालतो. आता हे जे वेफल मी बनवले होते थोडंसं पातळ बनवायला पाहिजे होतं मी. सो माझ्याकडून ह्यावेळेस थोडंसं घट्ट झालं. ते मला व्यवस्थित ओतता येत नव्हतं, पण म्हटलं ठीक आहे आता जसं आहे तसं बनवून घेऊया. कारण आपण जर एखादी रेसिपी बनवली ना आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस करायला काही आवडत नाही. आणि मला आता स्वयंपाकाला पण लागायचं होतं, मग थोडंसं फास्ट बनवून घेतलं. थोडंसं मंद गॅसवर जर हे वेफल बनवले तर एकदम मस्त कुरकुरीत बनतात. पण हे वेफल बनवायला ना भरपूर गॅस यूज होतो. आता एकीकडे माझी ही कुकिंग चालू होते आणि दुसरीकडे मी आणि आरो ब्लॉगिंग बघत होतो. आता मला ना 2 जणींचे ब्लॉग खूप आवडतात. एक आहे पल्लवी आणि दुसरी आहे भक्ती शेडे. तर या दोघींचे ब्लॉग मी रेग्युलर बघत असते आणि या दोघींमुळेच मी ब्लॉगिंग बघायला सुरुवात केली. हे मागं पण मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. मग संध्याकाळी आरो उठला ना की मग त्याला मी जास्त वेळ TV काही बघू देत नाही. मग माझं लावून देत असते. म्हणजे तो 5-1 मिनिटं बघतो आणि थोडंसं मग त्याच्या खेळायला लागतो. आता हे सगळं करत असताना ना मला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी वॅफल काही खायची इच्छा नव्हती. म्हणलं चला मग थोडासा रवा केक बनवूया. आणि एवढ्यात काय झालंय ना मी भरपूर रवा घरामध्ये आणून ठेवलाय, त्यामुळे मी सतत रवा केक बनवत असते. 4-5 वेळा बनवलाय मी एवढ्यामध्ये आणि एअर फ्रायरमध्ये चांगलं जमतो त्यामुळे बनवते. आता मागं काय मी साखर वगैरे जास्त खात नव्हते. आता हे रवा केकमुळे पुन्हा साखर खाणं चालू झालंय. आता तेच विचार करत होते की साखर खायचं थोडंसं कमी करायला लागेल. म्हणलं चला एवढ्या वेळेस बनवून बघूया, खाऊ आणि मग थोडे दिवस थोडासा गॅप घेऊया. कारण रवा केक बनवायला ना खूप इझी आहे. त्याच्यामध्ये फक्त रवा आपल्याला पाहिजे असेल तर आपण मैदा टाकू शकतो. बाकी दूध, दही, साखर, थोडंसं तूप ह्याच गोष्टी आपल्याला टाकायला लागतात आणि तो पटकन तयार पण होतो. आणि पहिले मी कुकरमध्ये बनवायचे, आता एअर फ्रायरमध्ये बनवायला लागल्यापासून थोडंसं अजून इझी झालंय. आणि आता हे सगळं करताना ना आज सकाळी मी ब्लॉगिंगला सुरुवात केली होती. म्हणलं आज दिवसभरात एक व्हिडिओ बनवून टाकू. आणि मागं मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोलले होते की मी आता जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा ट्राय करणार आहे. सो ह्या सगळ्यामध्ये मी आरशात काही दिवसभर बघितलं नव्हतं आणि हा माझा असा अवतार आहे, याला प्लीज इग्नोर करा. कारण काय झालंय आजकाल तरी मी व्हिडिओसाठी ना कुर्ते वगैरे घालते, पण कधीतरी घरामध्ये टी-शर्टवर असलं ना की अवतार असाच असतो. आणि संध्याकाळी मग प्रभात यायच्या आधी ना माझं आणि आरवचं मग थोडंसं मी आवरते आणि घर पण आवरून ठेवते. मग मलाही थोडंसं फ्रेश वाटतं. खाली वगैरे फिरून आले ना की मग चांगलं वाटतं. तसं दिवसभर ना कधी आरशात बघणं होत नाही किंवा स्वतःकडे काय बघणं आजकाल होत नाहीये. आता प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज असते की लहान मुलं आहे घरात, स्वतःकडे बघणं होत नाही किंवा आता वजन वगैरे वाढले. बाकी वेट लॉस जर्नी माझी चांगली चालू आहे. म्हणजे थोडं थोडं का होईना वेट कमी होत आहे. आता पुढे पूर्ण वेट माझं कमी झालं ना की त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवल. बाकी आता माझं डिलिव्हरीच्या वेळेस 74-75 किलो वजन होतं आणि आता मी ऑलमोस्ट 53वर आली. सो माझ्यासाठी तरी ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जरी वजन माझं खूप स्लो कमी होत असलं ना तरी पण जी काही ग्रोथ आहे ना ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटलिस्ट माझं वजन वाढत नाही आहे. मागं बरेच दिवस मी साखर पण कट केली होती. आता थोडंसं खाणं होत आहे. पुन्हा आता थोडंसं रुटीनवर यायला लागलं. आता मी माझी मॅट पण भरपूर दिवस झाली तर ठेवून दिली. आता तेच विचार करते की पुन्हा काढूया आणि योगा वगैरे असेल, एक्सरसाइज असेल चालू करूया. आता ते तर मला चालू करायलाच लागणार आहे. हळूहळू गाडी रुळावर यायला लागली. आता इथे येऊन 2-3 महिने झाले, बऱ्याचशा गोष्टी सेटल झाल्यात. आता आरवला पण बऱ्यापैकी सगळं समजायला लागले. सो आता ती जर्नी पण पुन्हा सुरू होईल माझी. विचार पण नव्हता केला एवढी माझी कामं होती ना. आणि आज थोडंसं लवकर मी पटापट आवरून घेतलं होतं. काय करतो आरव, सकाळी लवकर आवरून घेतलं होतं. म्हणजे जेवढे कामं जमतील तेवढे करून घेतले. कारण ज्या दिवशी वाटतं ना की आज मूड आहे
करून घ्यायची, कारण मला तर परत 5-6 दिवस मूड होत नाही एवढे डीप क्लिनिंग करायचं किंवा काही बारीक सारीक भरपूर कामं केली, काही शूट केलं, बरंच करायला जमलं नाही, कारण ऑब्व्हियसली कामं पटापट करून घ्यायची होती. आता गावाला पण जायचं, त्यामुळं तर फ्रीज वगैरे रिकामं करायला लागणार, भाजीपाला संपवायचा आहे, बाकी आरोची पण तयारी आहे. सो बरंच काय काय चाललं आहे. गावाला गेल्यावर पण मस्त मी ब्लॉग बनवणार आहे. सो मी थोडीशी डिमोटिवेट झाले होते काल परवा व्हिडिओमुळं, पण ठीक आहे. ऑलरेडी मी आता हे सगळं ठरवलं आहे, करायचंच आहे. जोपर्यंत म्हणजे मी तर सोडणार तर नाही, उद्या मी जॉब जरी केला तरी मी हे चालूच ठेवणार आहे, कारण आपल्याला बरं वाटतं काहीतरी वेगळं करून, त्याच्यामुळे आपल्याला पण फ्रेश वाटतं, छान वाटतं. सो मी हे सुरू केलं यूट्यूब, सो मी ते चालू ठेवणारच आहे. सो डिमोटिवेट मी थोडीशी झाले होते, पण आज छान फ्रेश मूड होता आणि म्हटलं चला व्हिडिओ बनवत राहूया, पोस्ट करत राहू. आज ना उद्या थोडासा रिस्पॉन्स चांगला भेटेल. बाकी रिस्पॉन्स तसा चांगलाच आहे. 3-4च महिने झाले मी व्हिडिओ बनवते आणि एवढे पण मध्ये मध्ये गॅप पण येत असतो. सो तरी पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. थोडीशी घाई करायला नको म्हणून मी आता थोडंसं काय ते डिमोटिवेट झाले होते, स्वतःला मीच मोटिवेट करून घेतलं आहे. सो बाकी काय नाही, आज दिवसभर बरेचसे कामं झाले. आता उद्या अमावस्या आहे, परवापासून श्रावण लागणार आहे, सो ते पण आहे. त्यासोबत उद्या दीप अमावस्या आहे, त्याची पण तयारी करायची. आणि आज शेवटचा दिवस आहे नॉनव्हेजसाठी, तर उद्याचं पण आहे, पण उद्या नाही खाणार आम्ही. तसे अंडे वगैरे आरोसाठी मला बनवायला लागतात, आम्ही पण खातो. सो त्याचं काही ठरवलेलं नाही, पण आता नॉनव्हेज तर शक्यतो आम्ही जास्त पुण्यामध्ये खात नाही, 15-20 दिवसातून एकदाच खातो. सो श्रावण पाळू. आता श्रावणामध्ये बऱ्याच ठिकाणी देवदर्शन वगैरे पॉसिबल होईल तेवढं करूया. तसं आम्ही दोघं पण काय खूप देवाचं वगैरे करत नाही, पण मी ठरवलं ह्या श्रावणामध्ये थोडंसं आपण म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं देवाचं केलं तर, कुठंतरी मंदिरात वगैरे जाऊन येऊ. गावाला पण जातोय, तिकडं पण आहे महादेवाचं मंदिर वगैरे, थांबारो तर जाऊन येऊ. सो आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. काय रे आरो. आणि बाकी मग आता संध्याकाळी आज आमचं कुकर बिघडलं आहे. मी मागं शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं, ते कुकर आम्ही रिपेअर करून आणलं, म्हणजे त्याची रिंग खराब झाली होती, ती पुन्हा रिपेअर करून आणली. छोटं कुकर आहे, पण त्यामध्ये काय नॉनव्हेज वगैरे एवढं मी बनवत नाही, ते आरोसाठीच वापरते. सो ते अजून पुन्हा रिपेअर करायचं आहे, त्यामुळं आज मटण वगैरे काही बनवू शकत नाही, त्याला शिजायला वेळ लागतो. सो म्हणून मग आम्ही ठरवलं की फिश बनवू. त्याचं काही मी आज शूट वगैरे करणार नाही, ऑलरेडी दिवसभर बरंच झालं आहे. संध्याकाळी पण एक शॉर्ट अपलोड करते. काय रे आरू. सो चला मग, असा होता माझा आजचा दिवस. जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी ट्राय केलं, आणि इथून पुढं मी पूर्ण माझं सकाळचं रुटीन कसं असतं, संध्याकाळचं कसं असतं, ह्या सगळ्यावर सेपरेट व्हिडिओ बनवायचं ट्राय करेल, जेणेकरून आता व्हिडिओमध्ये आपण दाखवतो ना तसं नसतं. आता आज जसं सकाळी मी व्हिडिओमध्ये दाखवलं एवढा पसारा किचनमध्ये असतो, बऱ्याच वेळा मी व्हिडिओ बनवते आणि दुपारनंतर बनवते. सकाळचं सगळं काम आवरून झालं ना, कारण माझं असं असतं सकाळी विकेंडला तर सकाळी घाई नसतेच आमचं, तो विकेंड तर असंच निघून जातो, बाहेर वगैरे काहीतरी काम असेल ते, त्यामुळे जास्त शूट होत नाही. एखादा शॉट वगैरे मी करते. बाकी वीकडेजला कसं आहे, सकाळी 10च्या आत त्यांचं टिफिन वगैरे जातो, मग तोपर्यंत मी काही शूट करत नाही. पण आज पहिल्यांदा मी शूट केलं, म्हणलं ॲक्च्युअल जी आपली लाईफ आहे ना, ते जर आपण शूट केलं तर आपलं शूटही होऊन जाईल, कामात कामही होतं आणि व्हिडिओ पण बनवून होतो. सो आज सकाळी लवकर ब्लॉगिंग सुरू केली होती. आता व्हिडिओ किती झाला आहे मला पण माहीत नाही. आता जेवढा म्हणजे छोटासाच व्हिडिओ मी बनवला आहे आजचा, जेवढं शूट करता येईल तेवढं केलं आहे. चला मग भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय.